जाताना, कारण आपल्याला इतकं सगळं चांगलं शरीर मिळायचं कशासाठी मिळालं आहे? ध्यान करण्यासाठी, आत्मकल्याण करण्यासाठी, याच्यासाठी मिळालं आहे ना. आपण काय करू लागलो? ह्या शरीराचा दुरुपयोग करू लागलो. म्हणून आम्हाला दुरुपयोग करायचा नाही. म्हणून आपल्याला तसली वस्तूच नको. आपल्याला आणून दिलं नाही तर आईचं वापरायचंच नाही, कुणाचंच नको आपल्याला. म्हणून आपल्याला इतके भाव चांगले व्हायला पाहिजेत की मी आता मोक्षाला जाईपर्यंत काय करेन? मोबाईल बघणार नाही. आता एकदम झालं की दानास पात्र राहणार, मुनी होणार, आत्मध्यान करणार आणि काय करणार? म्हणा की दानास पात्र राहणार, मुनी होणार. मी मोक्षाला जाईपर्यंत दानास पात्र राहणार, मुनी होणार, आत्मध्यान करणार, आणि काय राहिलं आता? ब्रह्मचारी राहणार. आणि एक तर तुमचं जोडा की मोबाईल बघणार नाही मोक्षाला जाईपर्यंत. आता 5 वेग झालं. आपल्याला तसली वस्तू ज्याचे किरण आपल्या शरीरात शिरून काय करतात? आपल्याला त्रास देतात. तसली वस्तू वापरायची नाही. मग आपल्याला किती आतमध्ये आपला आत्मा चांगला मिळालेला आहे आणि त्या आत्म्याला आपण जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती. आणि आत्म्याला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. एवढं सगळं आपल्याला चांगलं समजतं तरी सुद्धा आपण काय करू लागलोय की सगळी खोटी परिणती करतो, विभाव करतो आणि काय होतं? दुःखाला प्राप्त होतो. म्हणून एक टीचर असतात आणि त्या टीचरने काय सांगितलं? एका मुलाला 52 कांड शिकवलं. 52 कांड म्हणजे कळलं ना? 52 किती पत्ते असतात? खेळायचे पत्ते किती असतात? 52 असतात. 52. बरं. तर ते पत्ते 52 असतात की नाही? तर ते कसे असतात? चौकट, किलवर, बदाम, इस्पीक. मग सगळ्यांची किती संख्या आहे? हे 4 झाले. आणि प्रत्येकाचे परत 12 भेद आहेत ना? एका दुरी तिरी 13 आहेत. मग बघ तुला येतं की नाही पत्ते? मग पत्ते खेळायचे नाहीत आता. पत्ते खेळणं म्हणजे जुगार. तर महाराजजी म्हणायचे पैसे लावून पण खेळू नका आणि पैसे न लावून सुद्धा खेळू नका. तर ते जुगार झाला. मग आता ते 63 चोक 13 चोक किती झाले? 64 ना? 13 चोक 52 झाले. मग 52 पत्ते, 52 कांड म्हणजे 52 पत्ते आहेत. मग आता प्रत्येकाचा अर्थ काय आहे? तर आता किलवर, किल म्हणजे किलीत केलाय. वर म्हणजे उत्कृष्ट आत्म्याला बांधून ठेवतं. कुठल्या गतीमध्ये? किलवर कुठल्या गतीचा प्रतीक आहे? एवढं तर कळलं. नरकामध्ये बांधून ठेवतो त्याला म्हणायचं किलवर. आणि चौकट म्हणजे 4 गतीतनं कटायचा रस्ता मिळतो. ते चौकट म्हणजे मनुष्य गती. मनुष्य गती. त्याच्यानंतर तिसरं काय सांगितलं? बदाम. देवगतीला म्हटलं बदाम. दाम म्हणजे किंमत आणि बदाम म्हणजे फुकटच. फुकट किंमत नाही. फुकटच देवलोकात जातो आणि 6 महिने झाले की रडत बसतो आणि इतका रडतो की तिथून येऊन इथं काय होतो? एकेंद्रिय वगैरे होतो. मग काय झालं? बदाम म्हणजे फुकट आपल्याला दुःखाला प्राप्त करून घेतो. आणि शेवटी एक कोणतं राहिलं? इस्पीक म्हणजे तिर्यंची गती. मग तिर्यंची गती कशी असते? हुकूम येतो तिथनं, चला आता खाली, की तुम्ही फार इथं गोंधळ घातलाय, दुःख केलंय आणि खोटे भाव केले. तर आता इस्पीकने काय केलं? हुकूम सोडला. आणि इस्पीक म्हणजे एकेंद्रियापासून सगळे जे तिर्यंचे आहेत पंचेंद्रियापर्यंत, तर त्या इस्पीकने म्हणजे तिर्यंच्या गतीने हुकूम दिला ना. आपण जाऊन कुठं पडतो? निगोदात. एक श्वास में 8-10 बार. एका श्वासामध्ये 18 वेळा काय भोगतो? जन्म मरणाचं दुःख भोगतो. जायचंय का तिथं? म्हणून हुकमी एक्का जसा असतो इस्पीक, तसं तिर्यंच्या गती ही काय आहे? हुकमी आहे. आणि त्या तिर्यंच्या गतीमध्ये गेलो तर आपली सगळी काय होते? दुर्दशा.
बाहेर पडेल याची गॅरंटी नाही. मग जायचंय ना आपल्याला ते खेळून पत्ते बित्ते, म्हणून आपल्याला बिलकुल तसल्या हुकमी एका म्हणजे स्पीकमध्ये अजिबात जायचं नाही, तिऱ्यांच्या गतीमध्ये जायचं नाही. म्हणून मी जाणणारा आहे, शरीरापासून भिन्न आहे. मी एकटा आलो, एकटा राहणार आणि एकटाच जाणार. आय एम अलोन. मी कोण आहे? मी एकटाच आहे. माझं ह्या संसारात कुणी पूर्वी पण नव्हतं, आता पण नाही, पुढे पण आपलं कोणी असणार नाहीच. आणि हे जर आपल्याला समजलं तर आपण कुणाला माझं तुझं म्हणणार नाही. माझी आई, माझे वडील म्हणायचं का? तर माझे कोणी पण आता काय म्हणा, माझी आई नाही, वडील नाही, कोणीच नाही आहे. मग आता एका शाळेत शिक्षकांनी शिकवलेलं असतं, मी म्हणजे आय म्हणजे मी. आणि तो मुलगा घरी आला काय म्हणतो, आय म्हणजे टीचर, आय म्हणजे टीचर, आय म्हणजे. तर आईने ते ऐकल्यावर आई म्हणते, अरे आय म्हणजे मी म्हण. त्याला वाटलं आता घरी आल्यावर आय म्हणजे आई म्हणायचं, आणि त्यांनी तसं बडबडायला सुरुवात केली. आणि मग ते वडिलांनी ऐकलं. वडिलांनी ऐकल्यावर वडील म्हणाले, अरे आय म्हणजे मी. आता मग तो म्हणायला लागला, आय म्हणजे वडील. आणि मग त्या किती सांगितलं आय म्हणजे मी, त्याला कळतच नव्हतं. तसं आपल्याला मी ह्या शरीरापासून भिन्न आहे. आय म्हणजे मी म्हणजे कळलं ना, मी आत्मा आहे. आय म्हणजे मी आत्मा आहे, शरीर माझं नाही, शरीराचे नातेवाईक माझे नाही. आणि हे जर आपल्याला समजलं तर आपलं सगळं दुःख काय झालं, संपलं. आणि जर आपण स्वतःला जाणलं नाही तर आपण पदोपदी काय होतो, दुःखी होतो. म्हणून मला दुःखी व्हायचं नसेल तर मी जाणणार आहे, जाणार. आता फरशी म्हणावं लागते का? जाणतो ना फरशी म्हणून. भिंत म्हणावं लागतं का? भिंत जाणतो. तसं मी ज्ञानमय जीव आहे. काय म्हणायचं? मी ज्ञानमय जीव आहे म्हणावं पण लागत नाही, लगे आतमध्ये आपण जाणीव केली. आणि ही जाणीव केली तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि 48 मनुष्याचे जन्म मिळतात, माहिती आहे? आता सांगितला म्हणे तर होय. तर 48 मनुष्याचे जन्म आहे, त्यातला आपला 48 असेल. आणि या जन्मात जर आपण आत्मकल्याण केलं नाही तर कधी करणार? 49 तर मनुष्य जन्म मिळत नाही. मग किडामुंगी झाल्यावर करणार का? म्हणून आता मला मिळालाय 48वा जन्म, तर त्याचा उपयोग मी काय करायचा आहे? मी शरीरापासून भिन्न आहे, जाणणार आहे, एकटा आलो, एकटा राहणार, एकटा जाणार. आपल्याला बाहेरचं वाटतं शिकावं, मौज मजा करावी, जॉब करावं, पैसे मिळवावेत, लग्न करावं आणि सारखं तू तू मै मै करणार. लग्न झाल्यावर बायकोला म्हणतो तू तू, नंतर मै मै, आणि नंतर तू तू मै मै करणार म्हणजे भांडत बसायचं दोघांनी. मग असं करायचं आहे का आपल्याला? नाही ना. तर आता आपल्याला काय करायचं आहे? मी शरीरापासून भिन्न आहे, एकटा आहे, माझं शरीर बिलकुल नाहीच. शरीर आहे का आपलं? नाही. मग आपण एकटे आलो, एकटे राहणार आणि एकटे जाणार. तोंडात गुड घालायचं असं, म्हणून आता हात लांब ठेवायचे असे आणि बाहेर जाऊन धुवायचा. इकडं पुढं बस. म्हणून मी एकटा आलो, एकटा राहणार, एकटा जाणार. माझं या संसारात पूर्वी पण कुणी नव्हतं, आत्ता पण कुणी नाही आहे, पुढं पण कुणी नसणार. म्हणून मला 52 कांड गोष्टींनी काय सांगितलं की 52 कांड पत्त्याची गोष्ट ऐकली ना आता, त्या गोष्टींनी काय सांगितलं की मी माझ्या आत्म्याला जाणलो तर ह्या 4 गतीत फिरणार नाहीच. त्याच्यानंतर आता अजून 2 पत्ते असतात ना, जोकर. जोकर म्हणजे जो आत्म्याला सोडून 2 जोकर असतात. 3 कुठले आले? 2च. आपल्याला माहिती तुमचं प्लेअर. राजा राणी आली की 12मध्ये 13मध्ये राजा राणी आली की तुमची. तर आपल्याला काय पाहिजे? जोकर. 2 जोकर असतात. मग जो आत्म्याला जाणत नाही, इंद्रियांच्या नादी लागतो, तो जोकर झाला. म्हणजेच तो विदूषकासारखा
नुसतं दुसऱ्यांचं मनोरंजन करतो, स्वतःला जाणत नाही. म्हणून ते 2 पत्ते कशाचे आहेत तर स्वतःला जाणलं नाही, इंद्रियांचे भोग भोगण्यामध्येच राहिलो तर जोकर झालं आपलं जीवन. मग जोकरप्रमाणे विदूषकाप्रमाणे काय विदूषकच असतो, कशा आपण उलट्या सुलट्या कोलांट्या खातो पण स्वतःला लागू देत नाही, सगळ्यांना हसवत राहतो. मग आपण पण काय करायला लागलो त्या जोकरप्रमाणे आपलं जीवन वाया घालवू लागलं. मग आपलं जीवन वाया जाऊ नये असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे, मी शरीरापासून भिन्न आहे. काय आहे मी शरीरापासून भिन्न आहे, एकटा आहे, एकटा आलो, एकटा राहणार. हा आता एकटाच जाणार ना, आता कोण येणार नाही ना आपल्या बरोबर, आता इथंच राहायचं तू. मग हे सगळ्यांना जाऊ देत तर मग आपण एकटा राहणार, एकटंच जाणार असं म्हणतो. परंतु आपल्याला परत वाटतं कोणीतरी माझे आहेत, मी त्यांचा आहे. तर आपण असं केलं तर आपण त्या जोकरप्रमाणे आपली काय केली, फसवणूक करून घेतली. म्हणून मी माझा एकटाच आहे, माझं या संसारात पूर्वी पण कुणी नव्हतं, आता पण कुणी नाही, पुढे पण कोणी असणार नाही. नाहीच. मग आपल्याला हे लक्षात आल्यावर काय लक्षात येतं, सारखं आपण ध्यान करायचं. कुणाचं, TV मोबाईलचं नाही तर आपल्या आत्म्याचं ध्यान करायचं. आत्मा अनंत गुणांनी संपन्न आहे, ज्ञानमय आहे, अमूर्तिक आहे, इनविजिबल आहे आणि माझ्यामध्ये माझे अनंत गुण हीच माझी इस्टेट आहे. आणि बाहेरचं पैसे वगैरे आपली इस्टेट आहे का? आपल्याला वाटतं वडील कमवतात, मला आपण दुकानात बसून पैसे कमवायचे, पाहिजे का पैसे? मग पैसे मला नको, मला पैसे मिळवायचे नाहीत, मला आत्म्याचं धन मिळवायचं आहे. म्हणून आत्म्याला जाणलं तर आपल्याला शांती आहे, आणि बाहेरचंच धनात आढळलो तर आपलं जीवन वाया चाललंय. सगळे